जप जिंकता येतंय आणि ती विनंता अंगी धारण केलीस आणि या जन्माला त्या बापाचं मन जिंकून घेतलं समाधान होत आहे बाबा हा. अहो ज्ञानाचं बाळपडू आपण मला पाजलात आणि म्हणूनच हा युगाचा वृक्ष गगनाला जाऊन भिडलाय. नित्य कर्तव्य काय असेल आपली सेवा करावी आणि मनाचं समाधान करावं. केव्हाच खंड पाडला नाहीस होय बाबा कल्पना आहे मला. आपल्या आशीर्वादाचं अगत्य कवच माझ्या मस्तकी ठेवा. आपली सेवा माझं भाग्य तो. म्हणूनच माझं मन मला एकच सांगते, काय ते मन सुखावते या दोन चरणाजवळ, मन ओढ घेते या दोन चरणाजवळ. आणि म्हणून माझं मन मला एकच सांगते, एकच सांगते, सुखवती प्रफुल्लता. बाबा आशीर्वाद. आपली सेवा केली आणि मन समाधानी झालं. पण बाळ, हा एक लक्षात ठेव ग, काय ते माणूस जन्माला आला याला महत्व नाही ग. मग त्याने जन्माला येऊन किती वर्ष जगला याला सुद्धा महत्व नाही. म्हणजे त्याने जन्माला येऊन काय केलंय, हा जगलाय तो पट्टा तिकत त्याला जगलाय याला जास्त महत्व आहे. पण बाबा हा. अहो आपले शब्द मी माझ्या तळ हाताच्या कोड्याप्रमाणे जपते. हा. पण असं जरी असलं असेल ना तर बाबा मी तुमचं निरीक्षण करते. हा. एकसारखं उदासीन नजरेने या भूमीजवळ पाहताय. अहो बाबा माझ्या हातून काही अपराध घडला का? बाळ, हा म्हणतेस ते योग्य आहे ग. हा बाप तुझा जन्मदाता बाप कुठेतरी विचारात दिसतोय तुला. कोण्याचा भावार्थ एकच बाप. असा कोणता हो? अगं चंद्राच्या कोरेप्रमाणे केव्हा वाढलीस काहीच कळलं नाही ग. अरे बापरे आणि माझ्या मनात एकच इच्छा वावरते अशी कोणती हो? की तुझं लग्न करावं अरे बापरे आणि तुझा संसार उघड्या नेत्रानं पाहावा. म्हणजे बाबा माझ्या लग्नाचा विचार करता म्हणून आपण उदासी आहात. होय. पण बाबा ही प्रियदर्शी तुम्हाला शब्द देते. असा कोणता असा शब्द कोणता असेल तर बाबा तुम्ही निवडाल त्या वराची ही कन्या लग्न करेल. हो तुमच्या इच्छेनुसार मी वागेन. म्हणजे केव्हा जन्मदात्या बापाचे शब्द तर हातावर बडा प्रमाणात घेतलेस बाप. धन्यता म्हणते बाबा तुझ्या साध्या रत्न आमच्या कुशिकुलात जन्माला आलं. आपली संस्कृती नाही विसरणार. आणि म्हणूनच बाबा असं जरी असलं असेल ना तर नित्य कर्तव्य काय असेल शिवशंभू महादेवांची मनोभावे भक्ती करावी आणि मन समाधानी करावं. आणि म्हणूनच बाबा लगबगीने जाते कर्तव्य पूर्ण करते आणि येते. आशीर्वाद द्या. केवळ शंभर देवांच्या भक्तीसाठी जबाब. होय बाबा.